तर मंडळी, आपण पारू मालिका 12 मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खोराने आदित्य आणि सगळ्यांनाच पकडलेलं असतं आणि सगळेच घाबरलेले असतात. मग तेवढ्यात तिथे दिशा म्हणते की जे काय आहे ना आमच्याकडे ते सगळं घ्या. मग तो म्हणतो, तू तर खूप मोठी बिझनेसमॅन वाटते, तुझ्याकडून तर आम्ही सगळंच घेणार आहोत. मग प्रीतमच्या अंगावर ते दरोडेखोर गेलेलं असतं. मग आदित्य म्हणतो, माझ्या भावाला काय करायचं नाही. मग आदित्य पुढे जातो आणि आदित्यालाही धरलेलं जातं. मग प्रीतमही म्हणतो, माझ्या भावाला काय करायचं नाही. मग तो म्हणतो की माफी माग, माफी. मग म्हणतो, प्लीज मला जाऊ द्या म्हणून, प्लीज आम्हाला जाऊ द्या म्हणून असं म्हणत असतो. तो म्हणतो, गुडघ्यावर बसून माफी माग. प्रीतम म्हणतो, नाही नाही. मग आदित्य सगळ्यांची माफी मागतो तिथे आणि सीन चेंज झालेला. मग अहिल्या रूममध्ये अशी फिरत असते. श्रीकांत येतो आणि म्हणतो, का ग अहिल्या, तू आज ब्रेकफास्टही नीट केलेलं नाही आहे. मग अहिल्या म्हणते ना, मला मुलांची काळजी आहे, मुलं नीट पोहोचले असतील ना. मग श्रीकांत म्हणतो, हो, मी सकाळीच फोन केला होता प्रीतमला, ते हॉटेलच्या बाहेर निघले होते एव्हा ना आतापर्यंत ते पोहोचलेही असतील. अहिल्या म्हणते, नाही, मला ना थोडं टेन्शनच आलेलं आहे. मग लगेच श्रीकांत तिला म्हणतो की तूच किर्लोस्कर ग्रुपची ओनर आहेस ना, आणि तू एक हळव्या साईडनीही विचार करते असं म्हणत असतो. मग अहिल्या त्याला म्हणते, मुलं कितीही मोठे झाले तरी आईचं आई पण जात नाही. मला टेन्शनच आलेलं आहे, तू फोन लाव बरं. मग प्रीतमला 1-2 वेळा फोन लावतात तर फोनच लागत नाही रेंज नसल्यामुळे. मग इथे पण सीन चेंज झालेला असतो. म्हणतात की तुमच्याकडे जेवढं पण सामान काय आहे ना ते सगळं इथे समोर ठेवून द्या. आणि मग ते सगळं ठेवत असतात. मग तेवढ्यात ते निघायला बघतात पण पारूच्या कानामध्ये त्यांना कानातले दिसतात आणि मग म्हणतात, ए पोरी, हे पण कानातलं दे म्हणून. मग पारू म्हणते, नाही म्हणून, ती माझ्या आईची शेवटची आठवण आहे, मी ती देणार नाही म्हणून. आणि आदित्यही म्हणतो की नाही नाही, ती नाही देणार म्हणून. आणि मग ते मारायला उठतात आणि तिथे थोडीशी हाणामारी होते. आदित्य सगळ्यांना मारून पाठवून देतो. मग तिथे ते सगळे पटकन गाडीमध्ये बसतात आणि ते दरोडेखोरही पळून जातात. आणि सगळे गाडीत बसल्यानंतर मस्त गाडीत बसतात. सीन चेंज झालेला असतो आणि अहिल्या फोन लावते प्रीतमला. 1 वेळा लागत नाही, दुसऱ्या वेळेस फोन लागतो. मग प्रीतम म्हणतो, आता काय सांगायचं. तर मग आदित्य म्हणतो, काही इथं घडलेली घटना सांगू नको. दिशा म्हणते, नाही नाही, सासू मामला सगळं खरं खरं सांगायचं, असं काहीही खोटं सांगायचं नाही म्हणते. मग प्रीतम फोन उचलतो आणि म्हणतो, हो आई बोल ना, रेंज नसल्यामुळे ना फोन लागत नव्हता आणि आलाही नाही तुझा फोन, असं म्हणत असतो. अहिल्या म्हणते, तुम्ही सगळे नीट आहात ना. तर मग प्रीतम म्हणतो, हो हो, खूप चांगले आहोत आम्ही, आणि आता आम्ही चाललेलो आहे, तर हॉटेलमधून निघलोत, वखारवाडीला जात आहोत असं म्हणत असतात. आणि मग अहिल्या म्हणते, हो हो ठीक आहे, व्यवस्थित प्रवास करा, गेल्यानंतर मला फोन करा म्हणतात. आणि मग प्रीतम मी फोन ठेवून देतो. आणि मग आदित्य त्याला म्हणतो, एवढं खोटं, मला वाटलं नव्हतं तू एवढं खोटं बोलशील म्हणून. म्हणतो, करावं लागतं असं काहीतरी. मग अहिल्या देवघरात जाते आणि देवघरात गेल्यानंतर बोलते की असं काय घर दिसतंय, इथे फुलं नाही ठेवलेली का. आता मग तिथली एक मावशी म्हणते की पारू नाही आहे ना, पारूच फुलं आणत असते. मग अहिल्या म्हणते, जा पानं घेऊन या, पारू नाही आहे तर इथे काय होणार नाही आहे का देवपूजा वगैरे. मग ते मावशी म्हणतात, हो हो. आणि मग ती जाते आणि फुलं घेऊन येते. मग अहिल्या म्हणते, नैवेद्य. तर मग लगेच दुसरी मावशी म्हणते की पारू नाही आहे ना, पारूच नैवेद्याचं बघत असते, ती आज नाही आहे तर नैवेद्यही तयार नाही आहे. अहिल्या मग सावित्रा पटकन नैवेद्य घेऊन येते आणि देवाची देवपूजा करून घेते. पूजा चालू असते. हातामधल्या ताटामध्ये सगळीच आग लागलेली असते. श्रीकांत हातामधून ताट घेत असतो पण अहिल्या काही देत नाही. शेवट पूजा होईपर्यंत, पूजा झाल्यानंतरच ताट देते. हाताला भाजतं. मग श्रीकांत म्हणतो, काय आहे, तुला सांगत होतो दे म्हणून, तो ऐकलं नाही. मग मलम घेतो आणि तिच्या हाताला लावून देतो. पोहोचतात वखारवाडीला आणि खाली उतरतात. मग पारू जाते आणि माती घेते आणि म्हणते, गावची माती ही गावची मातीच असते. मग इकडून दिशा म्हणते, एडी आहे का, ती माती ठेव खाली, काहीही कशालाही हात लावत असते असं म्हणत असते. प्रीतमला म्हणतो की हरीश येणार होता ना आपल्याला पिकअप करण्यासाठी. तर मग प्रीतम म्हणतो, हो हो, येतो येतो येतो. तो बघा आला. तेवढ्यात तिथे येतो आणि सगळ्यांना हाय हॅलो करत असतो हरीश. आणि मग चला म्हणतो सगळ्यांना, मी सोय केलेली आहे तुमची व्यवस्थित. आणि प्रीतम म्हणतो, चला मी पण गाडी पार्क करून येतो म्हणून. तुम्ही सगळ्या गाववाल्यांना सांगितलं आहे की लवकर तयार होऊन या म्हणून. मग तिथे एक आजी येते आणि गुळ पाणी देते. तर सगळ्यांना प्रीतम पहिलं पाणी पितून गुळ तसंच ठेवतो. तर मग तिला पारू म्हणते की प्रीतम सर, पहिलं ना गुळ घ्यायचं असतं आणि नंतर मग पाणी प्यायचं असतं, मग यालाच गुळ पाणी म्हणतात. पारू आजीच्या हातातून वाटी आणि पाण्याचा पेला घेते आणि मग सगळ्यांना म्हणते की गुळ पाणी का देतात, जो आपण एवढा प्रवास केलेला आहे त्याचा शीण जाण्यासाठी गुळ पाणी दिलं जातं.
हरीश आदित्यला सगळे प्रोडक्ट दाखवतो आणि म्हणतो की हे इथे प्रोडक्ट आम्ही लॉन्च केलेले आहेत तर तुम्ही बघून घ्या. मग आदित्य सगळे प्रोडक्ट पाहतो. सगळे पाहिल्यानंतर म्हणतो हो छान झालेत आणि शेवटी मग काजळ येतं हातामध्ये. तर मग ते काजळचे डोळे पाहत असतो आणि मग इकडून हरीश म्हणतो की परफेक्ट मॅच झालेत हे डोळे काजळाच्या ह्याला. मग पारू म्हणते की हरीश सर लागलं का कोणाचे आहेत हे डोळे. तर मग आदित्य त्याला म्हणतो की हरीश झाला का कॉन्टॅक्ट त्या मॉडेलशी तुझा ज्याचे डोळे आहेत त्यांचे. हरीश म्हणतो हो मी फोटो हे आणलेले आहेत. तो की हो फोटो दाखवा ना. तर मग हरीश म्हणतो नाही आतापर्यंत गाववाले आले असतील पहिलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि नंतर ते फोटोज पाहून घेऊया. शांत बसलेले असतात आणि म्हणतात खूप दिवसानंतर असा आपल्या दोघांना वेळ मिळाला आहे ना. कसं आपण ना तू ऑफिसवरून सुटल्यानंतर आपण तिथे भेळ आणि हे खात होतो चौपाटीवर जाऊन स्कूटीवर जायचो. तर मग श्रीकांत म्हणतो हो आताही आपण जाऊ शकतो ना. तुझा काही प्लॅन नाही आहे ना संध्याकाळी आपण आज जाऊया. मग अहिल्या म्हणते काहीही या आता काय असं बोलत असते आणि मग तिला गोळ्या लक्षात येतात आणि मग ती म्हणते श्रीकांत आजही तू गोळ्या घेतल्या नाही आहेस ना. तर श्रीकांत म्हणतो नाही पारू असते ना ती हातात आणून देते आणि घ्याच म्हणून बसते तर मी घेतो. मग ती येते आणि म्हणते की पारू असल्याशिवाय काही होणार नाही आहे का घरामध्ये. इकडे फक्त पारूच आहे. देवघरात गेले फुलं नाही आणलेले जेवण नाही बनवलं का तर पारू मेनू ठरवते म्हणून आज तूही गोळ्या घेतल्या नाहीत का तर पारू नाही आहे. हे घर माझं आहे की पारूचं आहे. मग श्रीकांत म्हणतो घर तुझं आहे पण सावरती आहे पारू. एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.